चला पहिला प्रश्न वाचा. स्वरा भोसले पहिला प्रश्न वाचा. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. नमुना प्रश्न. पुढील प्रश्न प्रत्येक प्रश्नातील प्रश्न आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदाच्या एका तुकड्यात दुमडून काही ठिकाणी तो पंच केला जातो, कापला जातो. कागदाची ही घडी पूर्णपणे उलगडल्यावर कागद कसा दिसतो? हे पर्यायांपैकी एक उत्तर आकृतीत दर्शवलेले आहे. अशी उत्तर आकृती निवडून तिचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ कार्य करा. प्रश्न पहिला. बरोबर. बघा इथं तुम्हाला ही आकृती दिलेली आहे. ओके, ह्या आकृतीमध्ये घडी घातली आहे पहिल्यांदा. ओके, चौकोन आकृती घेतलेला आहे, त्याची घडी घातलेली आहे अशा पद्धतीनं. ओके, अशा पद्धतीने छोटी घडी घातली आणि इथं काय केलेलं आहे, या आकृतीला इथं कट केलेलं आहे. बघा हे कट केलेलं आहे. मग आता ही आकृती जेव्हा आपण पूर्णपणे घडी घातली, कट केलं आणि याला जेव्हा आपण पूर्णपणे उघडणार आहोत ही घडी, तेव्हा आकृती कशी दिसेल? इथे 4 पर्याय दिलेले आहेत तुमच्या समोर. मग बघा कशी आकृती दिसणार आहे. हा स्वरा घाला घडी आणि थोडे दोन ठिकाणी थोडस कट करायचं. येस. चला सगळ्यांनी घडी घाला पेपरची. छोटासा पेपर 4 वेळा त्याची घडी घाला आणि छोटासा इथं कट करा. ती जेव्हा उलगडाल तेव्हा कशी दिसेल? असं ही आता बघा, ही आकृती जर आपण अशा प्रकारे इथं उलगडली ना, तर तुम्हाला माहितीये हे अपोजिटला दिसणार, त्याच्या विरुद्ध साईडला दिसणार, म्हणजे इथं दिसणार. बरोबर. ती जर अशा पद्धतीने उलगडली तर ते इथं दिसणार आणि इकडे उलगडली तर ते परत इथं दिसणार. असं. ठीक आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक सी येणार आहे. बघा डी नाही येऊ शकत, कारण डी मध्ये बघा इथं एकच कट दिलेला आहे, पण आपल्या आकृतीमध्ये 2 वेळा कट आहे. इथं एकच कट दिलाय, इथं दिलाय 2 वेळा, इथं दिलाय 2 वेळा, पण इथं एकच कट दिलाय. ठीक आहे, म्हणून ही आकृती उलगडल्यानंतर तिचं प्रतिबिंब हे पर्याय क्रमांक सी सारखं दिसणार आहे. सी मध्ये जी आकृती आहे त्यासारखं दिसणार आहे. रणवीर घोगरे. ओके रणवीर, हा करते अनम्यूट रणवीर. रणवीर बोला. रणवीर माइक ऑन यस करा. मॅम. हा, आवाज येतोय? यस मॅम. ओके, आता येते ना तुला मराठी मीडियमची लिंक? हा मॅम. ओके, चला हा प्रश्न समजला रणवीर? हा मॅम. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. हा समजलाय का सगळ्यांना? कुणाला काही डाऊट आहे का? ईश्वरी देशमुख, कस्तुरी, रीड करायला काहीच नाही आज अक्षरा, तेवढं 1-2च कन्सेप्ट होते बाळा. आता डायरेक्ट प्रश्न सोडवायचे. दक्ष समजले? दक्ष, ज्ञानेश्वरी, प्रियदर्शिनी. ओके, नो डाऊट. चला हा सोडवा. बघा घडी घातली आपण
घडी घातल्यानंतर ती उलगडली, काय उत्तर येऊ शकतं? मॅम सी. सी येईल का? यस. नक्की. यस मॅम. कसं कसं सोडवलं सांग रणवीर. मॅम तिथं घडी उघडल्यावर तसं दिसतंय त्याच्यामुळे. बरोबर. आता आपण इथं घडी घातली, इथं घडी घातली, बरोबर. इथं घडी घातली, परत इथं पण अशा पद्धतीने छोटी घडी घातली आणि नंतर इतर दोन छोटे छोटे रेखांकित भाग केले. याला जेव्हा आपण उघडू तेव्हा इथं ऑलरेडी दोन छोटे रेखांकित भाग आहेत ना, हे बघा, हे पूर्ण होते. ओके, इकडे जाईल आणि नंतर वर त्याच्यामध्ये जी आकृती दिली आहे किंवा साईडला येणार आहे, उलगडला की त्याच्या विरुद्ध साईडला दिसतो तो. रेकॉर्ड करू नका क्लास, रेकॉर्डिंग मिळते तुम्हाला. ओके, मानसीचं उत्तर आले. आता इथे बघा, ही जर आपण आकृती अशा पद्धतीने केलेली आहे, हिला जर आपण उलगडलं तर ही कशी तयार होणार? ही अशी तयार होणार. ही अशा पद्धतीने होणार. एक मिनिट. अशी तयार होणार. हे बघा, अशी होणार. ओके, आणि हा जो पूर्ण रेखांकित म्हणजे ह्या ज्या कडा आहेत ना, ह्या कडा इकडे बाहेर जाणार आणि आतमध्ये पूर्ण रेखांकित भाग तयार होणार. ह्या ज्या कडा आहेत त्या पूर्ण इकडे जाणार, इथं जाणार एक, इथं जाणार एक. ओके, अशा पद्धतीने ह्या कडा बाहेर जाणार आणि मध्ये पूर्ण रेखांकित भाग येणार. ठीक आहे, त्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक बी येईल. मॅम. हा, बोला. मॅम तिथं बी मध्ये तिथं कडाला तिथं त्यांनी असं दिलंय ना. कट दिलेले आहे तिथं. हा मॅम. या मॅम आकृतीमध्ये नाही दिलेले कट. मॅम ए उत्तर येईल ना. हा, हे उत्तर यायला पाहिजे, इथं कट दिलेले आहेत त्यांनी. डी तर नाही येऊ शकणार, सी पण नाही येऊ शकणार. बी. एक मिनिट.
इथले इथं इथं नॉर्मल असा छोटासा कट येऊ शकतो ना, हा कट, हा कट. त्यानंतर हा इकडे उघडला, त्यानंतर मग इथं पण असा कट येऊ शकतो, हे असं आणि हे असं. इथं पण असा नॉर्मल छोटासा कट येणार आणि इथं पण येऊ शकतो. मॅम मॅम हा मॅम ती तशी त्यांनी दिलंच नाही ना कट. कुठं? कट दिलाच नाही त्यांनी पुस्तकात. पुस्तकात दिलेला नाही कट, पण आकृती जेव्हा पूर्णपणे उलगडते ना, तेव्हा इथं कुठेतरी ते बेंड झालेलं राहणार. ठीक आहे, त्याच्यामुळं उत्तर बीच हा येईल. मॅम. हा, तरी पण उद्याच्या क्लासमध्ये हा प्रश्न घेऊया आपण परत एकदा. काही काही वेळा उत्तर पुस्तकामध्ये पण चुकीचे उत्तर देतात. ठीक आहे, बी आहे का हे ए आहे ते आपण बघूया. पुस्तकामध्ये तर बीच उत्तर दिले त्याचं, पण हे ओपन करताना इथं थोडासा बेंड होऊ शकतो. ठीक आहे, चला चौथा प्रश्न घेऊया. बघा याचं काय उत्तर येते. चला झाले. डी 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 म्हणतात सगळेजण चौथ्या प्रश्नाचं उत्तर. नेमकी इथं उत्तर पण दिसायला लागली तुम्हाला. ठीक आहे, मॅम हा बोला. मॅम हे जर डी पण येत नाही तर दोन भाग रंगवलेत. दोन भाग रंगवले तिथं. मॅम डी येत नाही त्याचं उत्तर. जेव्हा हे आपण उघडू आकृती, ओके, हा भाग असा आहे, हा भाग असा आहे, ओके, आणि मला वाटतं हे इथं कुठंच इथं इथं रंगवलंय ना त्यांनी, ओके. मग इथं रेखांकित हा मॅम. भागच दिसत नाही, रेखांकित भागच दिसत नाही इथं. डी मध्ये रेखांकित भागच दिसत नाही. आणि बऱ्याच जणांनी उत्तर, काही जणांनी डी दिले, काही जणांनी ए दिले.
ओके. अथर्व बडेने डी दिले, माहीमनं डी दिले. कुणाला सांगता येईल का डी कसं आलं ते? माहीम बोला. मॅम आपण दिशा उलटी उलटतो ना, हम्म म्हणून ते येते. राजवीर भोसले म्हणतोय ए उत्तर येईल. राजवीर बोला, माईक ऑन करा. यस मॅम. हा, काय उत्तर येईल? ए येईल का डी येईल? ए. एच यायला पाहिजे, कारण हा रेखांकित भाग इथं कुठं गायबच केलाय यांनी डी मध्ये. डी जर उत्तर आलं तर सी तर येणार नाही, कारण मध्ये फक्त एकच गोल दिलाय. आणि बी पण नाही येणार, कारण हे अर्धवर्तुळ दिले. एच उत्तर यायला पाहिजे याचं, कारण हा जर भाग आपण इकडे, इकडे आणि इकडे ह्या चारही ठिकाणी जर हा भाग आपण ओपन केला, तर हे वर्तुळ इथं, रेखांकित वर्तुळ इथं, इथं आणि इथं यायला पाहिजे. ओके. एच उत्तर यायला पाहिजे याचं, पण पुस्तकामध्ये डी कसं काय दिले काय माहिती. तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न परत घ्यायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, मी 2-3 पुस्तकामध्ये बघते दुसऱ्या, आणि आपण बघूया. 5वा प्रश्न घ्या. पाचव्या प्रश्नाचं हा, ए याचं बरोबर आहे. कारण बघा, ही आकृती जी आहे ती आपण जेव्हा उलगडू तेव्हा ही अशी होईल, इथं तयार येईल ना, अशी होईल. सगळ्यात आधी तर हा मोठा चौकोन तयार होईल, हा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर ही जी लाईन आहे ती इथं छोटी तयार होईल, आणि इथं 2 आडव्या छोट्या लाईन तयार होतील. त्यानंतर ह्या लाईन अशा उलगडल्या की खाली बरोबर हे प्रॉपर असं येईल, आणि ह्या उभ्या लाईन अशा येतील. बरोबर, एकमेकांना पूर्ण जॉईंट होईल. हेच उत्तर येईल इथं. ठीक आहे. बी पण बघा कसा कन्फ्युजिंग ऑप्शन टाकलाय. सी नाही येणार आणि डी पण नाही येणार, कारण इथं तर 3-4 लाईन दिले, तिथे 2 लाईन दिलेले. ओके, ए उत्तर येईल याचं. चलो. हा, तिसरा आणि चौथा जे आहे ना ते कन्फ्युजनच आहे, पुस्तकामध्ये उत्तर वेगळं दिले. ओके. 6वा घेऊया आपण. उद्या परत एकदा हा धडा घेऊ, दुसऱ्या पुस्तकातले प्रश्न घेऊया आपण याच्यामध्ये. बघा, 6वा दिले आहेत, 3 डॉट दिलेले आहेत. हे 3 जे वर्तुळ आहेत हे उलगडल्यानंतर किती वेळा 2 वेळा घडी घातलेली, एक वेळा अशी घातली, एक वेळा अशी घातलेली, आणि 3 डॉट म्हणजे 2 वेळा घडी आपल्याला वर उलगडावी लागेल. एक वेळा अशी, परत एक वेळा अशी, अशी 2 वेळा घडी उलगडावी लागेल. बरोबर, 2 वेळा उलगडावी लागेल. त्यामुळं हे जे ऑलरेडी हे जे 3 डॉट आहेत का इथं, 1, 2 आणि 3, हे जशाच तसे इथे येणार. आणि परत हे 1, 2 आणि हे 3, हे 1, 2 आणि 3, अशा पद्धतीने जशी एक वेळा घडी उलगडली हे डॉट्स आले, त्यानंतर दुसऱ्या वेळा घडी उलगडली हे छोटे छोटे वर्तुळ आले. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी उत्तर येईल याचं. येस, बरोबर. चला पुढे जाऊया. हा धडा परत एकदा घेणं गरजेचं आहे, बऱ्याच मुलांना हे कन्फ्युज व्हायला लागले, समजत नाहीये. चला हा प्रश्न सोडवा.
बघा इथं घडी घातली आणि कट मारलाय आणि परत रेखांकित भाग आहे. अक्षरा अक्षरा सी कसं काय येईल अक्षरा? 2 वेळा घडी घातली आहे, 2 वेळा आपल्याला उलगडायची आहे आणि उलगडला की त्याचा भाग अपोजिट दिसणार आहे. इथं कट मारलाय ना, मग हा जो कॉर्नरचा कट आहे बरोबर, तो ही घडी अशा पद्धतीने इकडे उलगडली ना तर इथं रेखांकित भाग येईल आणि हे असं येईल. ठीक आहे, हे इथं कट राहील असा. त्यानंतर परत हा सगळा अख्खाच्या अख्खा भाग इकडे उलगडला की मग तो कसा दिसेल, इथं मध्ये रेखांकित वर्तुळ येईल, रेखांकित वर्तुळ येईल आणि सगळ्याच्या सगळा भाग उलगडल्यानंतर इथे एक कॉर्नरला कट येईल, इथे एक कॉर्नरला कट येईल आणि हा असा जॉईंट केला जाईल. येते का लक्षात? हा जर रेखांकित भाग आपण इकडे उलगडला, इकडे या साईडला, तर बघा हे कॉर्नरला असं येईल आणि इतर रेखांकित भाग असा येईल, हे असं तयार होईल. ठीक आहे, त्यानंतर हा सगळा जो भाग आहे, हा सगळा भाग जशाचा तसा जर आपण इकडे घेतला ना तर बरोबर ही लाईन इथं येईल, इथं परत रेखांकित भाग वाढेल, हा असा येईल आणि थोडक्यात असा येईल, म्हणजे 2 कॉर्नर्स येतील इथं आणि इथं. म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर येते. येस, ज्यांचं ए किंवा सी आले त्यांचं चुकलेले. शौर्य एक वेळाच कट मारला आणि हे उत्तर कसं काय येईल? बी येते. ठीक आहे, पुढे जाऊया. चला हा प्रश्न सोडवा. काही जण बी म्हणतायत, काही जण ए म्हणतायत.